श्री स्वामी समर्थ. आपण आनंद नेहमी बाहेर शोधतो, बरोबर. कुणीतरी आपल्याबद्दल चांगलं बोललं तर आपल्याला आनंदी वाटतं. कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलं तर आपल्याला आनंदी वाटतं, बरोबर. किंवा आपल्यासाठी बाहेरून कुणीतरी काहीतरी करावं त्यावेळेस आपण आनंदी होणार. हे कितपत स्वतःला न्याय देण्यासारखं आहे? अजिबात नाही. त्यापेक्षा जर आपण याची व्याख्याच उलटी केली, मी स्वतःसाठी आनंदी राहील आणि मी इतरांना आनंदी ठेवेन, ही भावना ज्यावेळेस आपल्या मनात जागृत होईल त्यावेळेस समजावं की खऱ्या अर्थाने आपण आयुष्य जगायला लागलो आहोत. कारण अशी जेव्हा आपण आपल्याकडनंच अपेक्षा ठेवतो आणि आपण इतरांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस समजावं की आपण योग्य मार्गावर जात आहोत. याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होण्याचा चान्स नसतो. आणि आपला आनंद हा कशात आहे? मटेरियलिस्टिक वस्तूंमध्ये आहे की इतर अजून कशामध्ये आहे तेही आपण शोधलं पाहिजे. आणि आपल्याला नक्की आनंद कशाचा हवा आहे आणि नक्की आनंद का वाटतो, हा आनंद नक्की आहे तरी काय, आणि हा कुठे पैशाने घ्यायला जावा लागत नाही, तो देवाने दिलेलं आपल्याला गिफ्ट आहे. पण ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग तो छोटासा पण आनंद असू शकतो. साधा स्वतःसोबत पण हसला तरी तुम्हाला आनंद मिळू शकतो. आणि असंच जर तुम्ही आनंदी राहिलात तर तुमच्याकडे प्रॉस्पॅरिटी आपोआप येईल. तिला वेगळं मागायला जाण्याची गरज नाही. समृद्धी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आनंदी राहायला शिका. कारण जगामध्ये जगताना लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. तुम्ही जे मागतात तेच तुम्हाला मिळतं. कारण ब्रह्मांड त्याची दखल घेत असतो. ब्रह्मांड म्हणजे भगवंत. तो त्या गोष्टी बघत असतो आणि कुठलीही आई आपल्या मुलाला ते देते जे त्याला हवं असतं. तसाच ब्रह्मांड म्हणजे आपला भगवंत आपल्याला ते देत असतो जे आपण मागत असतो. म्हणून बोलताना सुद्धा विचारपूर्वक बोलावं. कुणाचं मन दुखणार नाही असं बोलावं आणि जे आपल्याला हवं आहे ते बोलावं. जे आपल्याला नको आहे त्याची खूप जास्त घोकंपट्टी करण्याची आवश्यकता नाही. मग तेच आपल्याला मिळायला लागतं आणि मग आपण त्याला कोसायला लागतो. याच्यामुळे तसं, त्याच्यामुळे तसं, असं कोणामुळेच काही नसतं. सर्व काही आपल्यापासूनच सुरू होतं आणि आपल्यावरतीच समाप्त होतं. म्हणून आनंदी राहा आणि आनंद हा आपल्यामध्येच आहे. स्वतः आनंदी राहा, इतरांना आनंद द्या आणि आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवा. अनुभव घ्या. तुम्हाला आपोआप काही गोष्टी आपोआप मिळतील. धन्यवाद.